9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। विट्यात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, 4 पिस्तूल जप्त। सांगलीच्या एलसीबी पथकाची धडक कारवाई। सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करीत विठा येथे एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे। आरोपींकडून 4 देशी बनावटीची पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे तसेच मोटरसायकल असा एकूण 2,67,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी संबंधित पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। या दरम्यान विटा ते तासगाव रस्त्यावरील श्री मंगल कार्यालय परिसरात एक इसम पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। चौकशीत त्याचे नाव धीरज सतीश चव्हाण वय 21 राहणार पारे रोड बजरंगनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली असे असल्याचे समोर आले। पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपीच्या पाठीवरील सॅकमध्ये 4 पिस्तुले तसेच 4 जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली। याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे संबंधित आरोपीने कबूल केले आहे। तसेच ही पिस्तुले मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय शस्त्र अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास विटा पोलीस करीत आहे। के मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।